नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रयजननी देवांची जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं, बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं, बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं, धर्माविरुद्धभूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. भूतांच्या ठाई काम तोमी म्हणे आत्माराम, जेने अर्थास्तव धर्म थोर होय. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार क्रमशः आपण करत आहोत. या संपूर्ण जगताला कारण प्रकृती आणि प्रकृतीचंही अधिष्ठान असणारा परमात्मा आहे. जेव्हा माया किंवा प्रकृती जगताचं कारण मानलं जातं तेव्हा त्या मायाला परिणामी उपादान कारण असं म्हणतात. ईश्वराला जेव्हा आपण जगताचं कारण म्हणतो तेव्हा तो ईश्वर निमित्त कारण आहे आणि मायेचा अंगीकार केल्यामुळे त्याला आपण अभिन्न निमित्तोपादान कारण असं म्हणतो. आणि संपूर्ण जगत हे कल्पित आहे, अर्थात जगत उत्पत्तीच्या पूर्वी जगत नाही, जगताच्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतरही जगत नाही, फक्त ते मधल्या काळामध्ये आपल्याला आभासित होतं. आणि जे 2 काळात नसतं मधल्या काळामध्येच फक्त असतं त्याला शास्त्रामध्ये खोटं असं म्हटलं जातं. जसं की सूर्योदयाच्या पूर्वीही मृगजळ नाही, सूर्यास्तानंतरही मृगजळ अनुभवाला येत नाही. भर दुपारी 12 वाजता जरी आपल्याला मृगजळ दिसलं तरी तत्वतःही त्या काळातही ते खरं नसतं. अर्थात आदावंतेचे यन नास्ति वर्तमानेपि तत्तथा, जे अगोदर आणि अंतिम या काळात नाही ते मध्यंतरीच्या काळात जरी दिसलं तरी तत्वतः ते खोटं आहे. अर्थात जगत उत्पत्तीच्या पूर्वी जगत नाही, प्रलय काळानंतरही जगत नाही, फक्त मधल्या काळामध्ये जगाचा आभास झाल्यामुळे जगताला शास्त्रामध्ये कल्पित मिथ्या असं म्हटलं जातं. आणि कल्पित पदार्थाचं एक तात्पर्य असं आहे की कल्पिताला अधिष्ठान सत्य असावं लागतं. खऱ्याशिवाय खोटं भासू शकत नाही, कारण एक खोटं दुसऱ्या खोट्याला आधार होत नाही. म्हणून खोटंसुद्धा इतकं खरं आहे की ते खऱ्याचं अधिष्ठान घेतं मग भासतं. म्हणून जगत खरं का वाटतं? अधिष्ठानाची सत्यता त्याच्यामध्ये दिसते आहे. अधिष्ठानाच्या सत्तेमुळे ते प्रभावित होतं आणि मग भाव संपन्न झालं की खोटं जगतसुद्धा आपल्याला खरं वाटतं. पदार्थ खोटा असो, सुखदुःखाला कारण नसतो. पदार्थावरची सत्यत्व बुद्धी सुखदुःखाला कारण असे. चित्रपट कसा आहे तुम्ही पाहिलाच नाही कोणी? चित्रपट कसा आहे? खोटा आहे ना. जर खराच असता तर जेव्हा हनुमंताने लंका जाळली TV जळाली पाहिजे, जळत नाही. याचा अर्थ काय आहे? ते खोटं आहे. खोटं जरी असेल पण तरीसुद्धा कधी कधी रडू आणि हसू येतं की नाही? हनुमंतरायाने लंका जाळली, रावण प्रतिकूल वाटतो आपल्याला, बरं झालं म्हणतात हनुमंतरायाने जाळली. आणि जानकी मातेचं अपहरण केलं तर भाविकाला रडू येतं. म्हणजे पदार्थ खोटा किंवा खरा सुखदुःखाला कारण नसतो, त्यावर आपण केली सत्यत्व बुद्धी सुखदुःखाला कारण असते. म्हणून तर माणसं व्यवहारातले खरे पैसे देतात, खोटा चित्रपट पाहतात. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण फक्त याची अनुकूल प्रतिकूल बुद्धी किंवा सत्यत्व बुद्धी सुखदुःखाला कारण आहे. आणि ती सत्यता कुठून येते आहे? सच्चिदानंद परब्रह्माची सत्यता जगतामध्ये आभासित होते. जगताचं कारण खरं मीच आहे. परमात्मा स्वतः म्हणतात, मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय, मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. ज्याप्रमाणे सगळ्या मण्यांच्यामध्ये सूत्र गुंफलेलं असतं तसं सगळ्या जगतामध्ये मी या सर्वांच्या हृदयामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. आणि म्हणून जगत टिकलेलं आहे. परमात्म्याचा प्रवेश कुठं नाही, सर्वांच्या हृदयामध्ये परमात्म्याचाच प्रवेश आहे. सर्वा गटे राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, भरला घनदाट हरे दिसे. आणि मग भगवंताची व्याप्ती कुठं कुठं आहे? पंचमहाभूतामध्ये असणाऱ्या विषयांच्या संबंधाने व्याप्ती. संपूर्ण जगताचं जे अनादि कारण, ज्याला बीज असं म्हणतात,
जे प्रलय काळासुद्धा नष्ट होत नाही, असं सगळ्या प्राणीमात्रांचं मूळ उपादान कारण किंवा विवर्तोपादान कारण तो मलाच जाण. बुद्धिवान पुरुषांच्या ठिकाणी बुद्धी मीच आहे. तेजस्वी पुरुषांचं तप किंवा तेज ते सुद्धा मीच आहे. तेजाला म्हणतात पराभूत न होणं. तेज ते आहे जे दुसऱ्यांकडून पराभूत होत नाही आणि स्वतः सर्वांचा पराभव केल्याशिवाय राहत नाही, त्याला तेज असं म्हणतात. क्षत्रियाच्या ठिकाणी पहिला गुण आहे शौर्यम तेजो, दुसऱ्या क्रमांकाला तेज सांगितलेलं आहे. काम रागविवर्जितम, ज्यामध्ये तृष्णा नाही, कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. तृष्णा आणि आसक्तीरहित असणारं जे बल सामर्थ्य जे शरीराला इंद्रियाला धरून ठेवतं, त्या धारणाशक्तीला म्हणतात बल. आणि ते बलसुद्धा माझी विभूती. यानंतर भगवंताने पुढे एक विभूती सांगितली आणि त्याचा थोडासा आज आपल्याला विस्तार पाहायचा आहे. थोडं बारकाईने बघा. या ओव्याचं काय जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण यथामती ज्ञानोबा सगळं गुरुजनांच्या कृपेने थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. साधकीय जीवनामध्ये जेव्हा साधक परमात्म प्राप्ती करण्याकरता निघतो तेव्हा त्याला अनेक विकार आडवे येतात. 18व्या अध्यायामध्ये हा विचार आला, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममो शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. त्यामध्ये काम नावाचा विकार आला की नाही? कामम क्रोधम असं म्हटलं आहे. जे काम क्रोधाधिक विकार हे साधकाला आडवे येतात. म्हणजे तिथं कामाला म्हटलं शत्रू, किंवा 3ऱ्या अध्यायामध्ये काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा वेद्धेनमिह वैरिणम, किंवा ज्ञानिनो नित्य वैरिणा असं म्हटलं आहे. ज्ञानी पुरुषाचा म्हणजे साधकाचा हा काम कायमचा वैरी आहे. मग ज्या कामाला वैरी म्हणतात, शत्रू म्हणतात, आणि भगवान काय म्हणतात, तो कामोस्मी भरतर्षभ, तो काम माझी विभूती आहे. परंतु यातला बारकावा थोडं पुढे सारखा, काम अशी विभूती सांगत असताना तात्पर्य काय सांगायचं आहे? भगवंताने एक शब्द ठेवला बघा त्यासमोर, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. तात्पर्य काय आहे? जो काम नावाचा विकार अधर्माचं साह्य घेतो आहे, असा अधर्माच्या अधिष्ठानावर असणारा कामविकार हा नक्की साधकाचा शत्रू आहे. पण जो काम धर्माच्या अविरोधी आहे ते भगवंताची विभूती सांगितली. आता काम शब्द असा आला की त्याचा रूढ अर्थ फार प्रसिद्ध आहे काम शब्दाचा, पण त्याचा व्यापक जर अर्थ घेतला ना, तो कोणत्याही विषयाच्या प्राप्तीची इच्छा होणं याला काम असं म्हणतात. समजा आपल्याला भोजन करायचं आहे, भोजन करायची इच्छा झाली, झालं काम तयार. ज्या ज्या विषयाची आपल्याला अंतःकरणामध्ये इच्छा होईल तो कामच असतो. आणि काम कधी पूर्ण होत नाही. सध्याला आंबेरसाच्या पंक्ती चालू आहे. मनुष्य भरपूर जेवतो, पण तरीसुद्धा असं वाटतं आणखीन एक वाढ यायलाच पाहिजे होती. कशाची? रसाची. त्याची इच्छा आहे ना, त्याला काम म्हणतात. प्रत्येक विषयाची इच्छा आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस. रस म्हणजे आंबेरस नाही, कोणताही रस. 6 प्रकारचे रस आहे. आणि गंध, पंचविषयाच्या प्राप्तीची असणारी सामान्य इच्छा, त्याला काम असं म्हणतात. आणि त्या कामाला जर रजोगुणाचं तमोगुणाचं अधिष्ठान मिळालं, किंवा जर तो काम ती इच्छा विषयाची जर वेद शास्त्र संत वाङ्मय यांच्या विरोधी वागत असेल तर तो काम घातक आहे. परंतु त्याच विषयाच्या इच्छेला जर वेदाचं शास्त्राचं स्मृतीचं पुराणाचं संत वाङ्मयाचं नियमनाचं बंधन लागलं आणि जो धर्मविरोधी उल्लंघन करणारा नसेल तर तो काम म्हणजे माझी विभूती आहे. विधीने सेवन विषय त्यागा ते समान. विधीपूर्वक जर विषयाचं सेवन असेल तर ते विषयाचं सेवनसुद्धा त्याग समान शास्त्रामध्ये मानलेलं आहे. म्हणून विषयाची इच्छा असेल तर ती स्वाभाविक प्रकृती आहे. म्हणून ज्या ज्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा होते त्याला काम असंच म्हणतात. ही सामान्य कामाची व्याप्ती आहे. पण या ओव्यामध्ये घेतलेला काम कोणता आहे? ज्यामध्ये सुप्रजोत्पत्ती होते आहे, किंवा ज्यामध्ये वंश परंपरेचा उच्छेद न होता या सृष्टीचा प्रवाह अखंडित राहण्यासाठी जो काम प्रवृत्त होतो आहे दाम्पत्य जीवनामध्ये, असा धर्माच्या अविरोधी असणारा सुद्धा काम भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे.
धर्माविरुद्ध भूतेषु, धर्म अविरुद्ध शब्द आहे तो, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. याचा थोडासा विस्तार करतो आणि पुढे जातो. स्वाभाविक सगळ्या मानवाच्या अंतःकरणामध्ये काही प्रवृत्ती आहे, स्वाभाविक आहे. श्री एकनाथी भागवतामध्ये याचं गोड चिंतन आले बरं. आणि मनुष्याला वेदाने प्रेरणा न करता सुद्धा त्याची विषयावर वासना आहे. वेदे न करिता प्रेरणा, सहजे विषयावरी वासना. सहज विषयावर वासना आहे. तिथं वेदातला विचार आलेला आहे. कोणती कोणती वासना असते, जास्त विस्तार त्याचा नाही करत आता. सामान्यपणाने जीवाला, तुम्ही असं म्हणाला आता हे ऐकल्यानंतर मग ओवे आलेले मग करायला काय हरकत नाही, तात्पर्य लक्षात ठेवा. तात्पर्य त्याने सांगायचं, सामान्यपणे जीवाला, कोणत्याही जीवाला तिथं आलेलं आहे बरं, एक मांसाशन करण्याची प्रेरणा राहते. वाटतं त्याला, संस्कारित असेल तर वाटत नाही, पण सहज वाटतं. कधी कधी काही व्यक्तीला मद्यप्राशन करण्याची एक वासना असते. आणि दुसरा आहे आहार निद्रा भयमैथुनमचं. मग जीव जर स्वाभाविक आपल्या गत जन्मातल्या वासनेनुसार वागू लागला, त्याचं अधपतन होईल. कारण ते काही शिकवावं लागत नाही. अनादि संसार मालेच्या ठाई नित्यविषय भोगिले पाहीन ते ठसावले, चित्ताचे ठाई वारंवार पाही सेविता. ही सर्व जीवामध्ये नाही पण आढळते. थोडक्यामध्ये त्याला कामना असते. आणि मग जर त्या कामाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसेल तर जीवाचा उत्कर्ष मुक्तीला न होता तो नारकीय गतीला प्राप्त होऊ शकतो. म्हणून वेदाने मानवाच्या उत्थानासाठी, त्याच्या उत्कर्षासाठी काही नियम लावलेले आहेत. आणि प्रामुख्याने ज्या वेदाने आपली संस्कृती आहे ना, ते वर्ण आणि आश्रमावर आधारित आहे. त्याच्यामध्ये भेद नाही आहे. भेद करण्याचं वेदाचं तात्पर्य नाही. भेद कुठं नाही, सगळीकडेच भेद आहे. तुम्ही दुकानात जरी गेले म्हटले तांदूळ द्या, तर ते विचारतात कोणता द्यायचा. म्हणजे तांदळातसुद्धा भेद आहे. म्हणजे कोलम, इंद्रायणी, बासमती मला 2-4च माहिती, बाकी माहिती नाही. पण तांदळात कितीतरी, मोठ्या दुकानात गेल्यावर कळतं किती प्रकारचे तांदूळ आहेत म्हणून. गव्हामध्ये प्रकार आहे, सगळीकडे प्रकार आहे. तसे मानवामध्ये सुद्धा व्यवस्थापनेसाठी प्रकार केले. त्यामध्ये 4 वर्ण आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. शूद्र म्हणजे एकदम हलका नाही. सेवा करणारा जो वर्ग त्यामध्ये शहामृगाचा श आहे, शूद्र 4था वर्ग घेतला. पण ज्या लोकांना आपल्या पुराणामध्ये दोष काढायचा आहे त्यांनी तो शहामृगाचा श काढला, क्षत्रियाचा लावला आणि अर्थ केला क्षुद्र, म्हणजे एकदम हलका. यांच्या बुद्धीची कीव येते की यांना क्ष आणि शतला फरक कळत नाही. पहिल्या वर्षात बसा म्हणजे कळत त्यांना. सांगणार कोण त्यांना, तर त्यानं शूद्र शब्दाचा क्षुद्र असा अर्थ केला, तसा अर्थ नाही. 4 वर्ण आहे. आता ज्या त्या वर्णानुसारच विवाह झाला पाहिजे. जर परस्परामध्ये विवाह झाला तर काय होईल, एक वर्ण दुसऱ्या वर्णामध्ये मिसळला जाईल आणि त्याला म्हणतात वर्णसंकर. आणि वर्णसंकर नरकाला कारण आहे. संकरो नरकायैव कुलग्नानाम कुलश्च. म्हणून जुन्या काळातले लग्न म्हातारी माणसं ठरवायची. त्याची कारणं ती आहे, कारण त्यांचा अनुभव असायचा. म्हणून कोणत्याही वर्णाचं कोणत्याही वर्णाबरोबर लग्न झालं नाही पाहिजे. नाही म्हणे शासन मान्यता आहे. अरे शास्त्र मान्यता पाहिजे. शासनाचं काय घेऊन बसले, शासनाला काय कळत आहे. ज्याला कळत नाही त्याला शासन म्हणतं, काही कळत नाही त्यांना. शास्त्र म्हणेल ते सांडावे, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. म्हणून आपल्याकडे विवाहाला सुद्धा संस्कार म्हटलेला आहे ना, गर्भस्थापना सुद्धा संस्कार आहे. सगळ्यात शेवटचा अंतिम संस्कार मानलेला आहे, षोडश संस्कार आहे. तर ती व्यवस्था राहावी याकरता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे झाले 4 वर्ण. आणि मानवामध्ये पुन्हा एका वर्णामध्ये 4 आश्रम आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. विद्यार्जनाकरता ब्रह्मचर्य आवश्यक आहे. जर त्याला कायमच ब्रह्मचारी राहायचं असेल तर नैष्टिक ब्रह्मचारी राहू शकतो, नाहीतर उपकुर्वान ब्रह्मचारी होऊन तो गृहस्थ जीवनामध्ये विवाह करू शकतो. त्यानंतर मर्यादा त्याची, मग त्याने गृहस्थ जीवनाचा परित्याग करावा एका विशिष्ट वयानंतर. वनात राहावं, त्याला वानप्रस्थ जीवन म्हणतात. आणि त्याही जीवनाचा नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड चिंतन केलं आहे. वानप्रस्थानी फळं खावे, पण म्हणे मग आता त्याचे दात पडून गेले, त्याला फळं खाता येत नाही. म्हणे मग त्याने उखळ घ्यावं का, उखळ नाही घ्यावं, उखळ नाही. फार झालं तर दगडाने दगड फळ फोडावे, ते खावे, कारण तपस्वी जीवन आहे ते.
आणि वानप्रस्थ जीवनाच्या नंतर संन्यासी जीवन आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर्ण, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 प्रकारचे आश्रम आहेत. त्या आश्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचा 3 आश्रमाला पोसणारा गृहस्थ आश्रम आहे. आणि गृहस्थ जीवनाला दाम्पत्य जीवन म्हणतात. त्याने गृहस्थ जीवनामध्ये विवाह करावा आणि ते विवाहही करावा तर त्यामध्ये सुद्धा नियमन सांगितलेलं आहे. विवाहाचं कारण जी काही वंश परंपरा चालत आलेली आहे, संतानोत्पत्ती करावी पण सुप्रजा, आणि सुप्रजा म्हणजे चांगल्या प्रकारची प्रजा निर्माण झाली तर ते गृहस्थ आश्रम जीवनातलं चांगलं फळ आहे. म्हणून तर ते श्लोक म्हणतात ना, सानंद सदनम स्वधीय सुताष्ट, म्हणजे बुद्धिमान असणारी मुलं त्या जीवनात असावे. गृहस्थ जीवन आहे. आता त्या गृहस्थ जीवनामध्ये निर्माण होणारा जो विवाह, त्याच्यामध्ये सुद्धा आपण एकदा श्लोक पाहिला होता. आदो कुलम परीक्षेत, विवाह करत असताना ते विवाह कसा करावा तर अगोदर शोधोनी कुळे दोन्ही, 2 कुळाचं शोधन करायचं आहे. कुमारीची शुभ लग्नी मेळ विजती प्रजा साधनी हेतू जरी. पुढच्या ओव्या आता घेण्याचं तात्पर्य नाही तिथं, कारण ते 16व्या अध्यायातली आसुरी संपत्तीच्या संबंधाने ओव्या आल्या, पण त्यातली एवढी ओवी कामाची आहे. शोधोनी कुळे दोन्ही कुळाचं शोधन करावं. आणि कुमार अवस्थेमध्ये म्हणजे 25 वर्षाच्या पुढे मुलाचं वय हे आपल्या शास्त्रामध्ये 25 वर्षापर्यंत त्याने ब्रह्मचारी राहावं. लवकरात लवकर नाही हां, ब्रह्मचारी 25 वर्षापर्यंत, त्यानंतर विवाहाची आज्ञा आहे. कुमारीची शुभ लग्नी, त्यात पुन्हा शुभ लग्न आहे. आणि हेतू काय आहे, मेळ विजती प्रजा साधनी हेतू जरी, याकरता ते विवाह आहे. ते मी एक उदाहरण ऐकलं होतं, जुन्या काळात लग्न कसे ठरवायचे म्हणून. ते आजोबा जायचे लग्न जोडायला, आजोबा म्हातारी माणसं जायचे. अनुभव असायचा ना दांडगा त्यांना प्रपंचाचा, मग ते पाहिल्याबरोबर ओळखायचे. म्हणजे 2-3 प्रक्रिया सांगतो, परीक्षा तुम्हाला आलाच अनुभव कधी तर पण ऐकले म्हणून सांगतो. मुलगा जर गेला समजा मुलीच्या घरी, तर अंगणामध्ये हातपाय धुण्याकरता पाणी ठेवायचं. आणि जर तो स्वतः जास्त प्रमाणात पाणी वापरत असेल हातपाय धुवायला, तर समजून घ्यावा हा उधळपट्टी करणार आहे, मुलगी द्यायची नाही. सावध बरं, असं आहे. ते तेवढ्या कळायचं त्यांना की हा कमी पाण्यामध्ये हातपाय धुतो का जास्त पाण्यामध्ये. हे झालं मुलाच्या बाबतीमध्ये. मुलीच्या बाबतीमध्ये उदाहरण ऐकलं, एक आजोबा आपल्या नातवाला मुलगी पाहण्यासाठी गेले. त्याला नाचसूनच म्हणतात ना, हा नाचसून अधिकार असतो. त्या वयातही ते सामर्थ्य असतं की नाही जायचंच, फिरायचंच. गेले फिरायला. त्याला मुलीचं शिक्षण, वर्तन, स्वयंपाक सगळं आवडलं. स्वयंपाकावर असतं बरं ते लग्न. स्वयंपाक जमला पाहिजे चांगला, त्याच्यावर होकार मिळत असतो. स्वयंपाक चांगला झाला, प्रसन्न झाले ते. आणि मुलीला सुद्धा वाटलं बहुतेक आपलं आता लग्न निश्चित होणारच आहे. पण त्याच्यामध्ये असं असतं की लगेच निरोप द्यायचा नसतो. 7-8 दिवसानं ते, म्हणजे मी गेलो नाही पण ऐकून सांगतो, 7-8 दिवसानं तर निरोप द्यायचा असतो. निरोप द्यायचा 7-8 दिवसाने, पण जवळपास त्यांना असं वाटलं की आता नक्की होकाराचा निरोप येणार. ते प्रसन्न झाले. आणि मग शेवटी जाता जाता एकदा चहा ठेवला जातो की आता चहा घ्या आणि पुढचा प्रवास करा. त्या मुलीला एवढा आनंद झाला की आपलं लग्न आता निश्चित होणार. त्याने आनंदाने चहा केला. चहा घेतला, सगळे पाहुणे घरी आले. आणि मग त्या आजोबाला विचारायचं आपल्याकडून होकार कळवायचा का. त्याने अजिबात नाही. म्हणजे का मुलगी नाही आवडली. स्वयंपाक नाही का करता येतो. मग नकार का द्यायचा. ते म्हणे अरे आपण जेव्हा शेवटी निघालो त्याने आनंदाच्या भरात चहा केला की नाही. किती गोड चहा केला, इतका गोड की आपले ओठाला ओठ चिटकले, इतका गोड केला. म्हणजे तिला चहा करताना आनंदाच्या भरामध्ये साखर किती टाकावी हे कळालं नाही, याचा अर्थ उधळपट्टी करते ती. आणि जर तिने अशीच उधळपट्टी आनंदाच्या भरात दररोज केली तर माझ्या नातवाचं काय होईल. लग्न नकार. एवढी बारकाई त्याच्यामध्ये नकार दिला त्यांनी. जे लग्न कसं ठरवावं, आदौ कुलम परीक्षेत तथा विद्या ततो वयाः, त्याच्यानंतर धनम शीलम रूपम देशम पश्चात विवाह येत, एवढी त्यामध्ये मर्यादा सांगितली आहे. आणि अशा दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा पुत्रप्राप्तीची कामनाच आहे की नाही. पण पुत्रप्राप्तीची जरी कामना असेल, म्हणून आपल्याकडे बघा भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा संस्कार आहे. आणि जरी गृहस्थ जीवनामध्ये पती पत्नी आली
तर त्यांना प्रजाप्राप्तीच्या अगोदर, पुत्रप्राप्तीच्या अगोदर तपश्चर्या सांगितलेली आहे. साक्षात भगवान श्रीकृष्णाने भगवान शंकराची तपश्चर्या करून सांब नावाचा पुत्र प्राप्त करून घेतलेला आहे. तपश्चर्या महत्त्वाची आहे. जसं की जमीन तापल्याशिवाय चांगल्या प्रकारे पीक येत नाही, तसं पती पत्नीच्या जीवनामध्ये तप घडल्याशिवाय चांगल्या प्रकारची पुत्र संतती त्यांच्या उदरी जन्माला येत नाही. या अंतराळामध्ये अनेक महापुरुषांच्या आत्मे विद्यमान असतात. जसं की आपण पाठीमागच्या अध्यायामध्ये योगभ्रष्टाचं चिंतन पाहिलं आहे की ते शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. पवित्र आणि श्रीमंत कुळ असावं किंवा दारिद्र्याने संपन्न पण पवित्र कुळ असावं, अशा पवित्र कुळामध्ये पवित्र आईवडिलांच्या उदरी पवित्र महात्मे जन्माला येत असतात. आणि म्हणून ती सुद्धा प्रतीक्षा करतात की तपस्वी असणारे आईवडील जर असेल तर मग ते प्रवेश त्यांच्या उदरामध्ये करतात. यासाठी ते आपुल्या हिता जो असे जागता पुढे धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. अशा सात्विक कन्या आणि पुत्राला जन्म देण्याकरता जो काम धर्माच्या अविरोधी असेल तर ती माझी विभूती आहे. थोडासा विस्तार केला. आता ओव्या बघा. 46 क्रमांकाची ओवी आहे. भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्मा राम. म्हणून गृहस्थ जीवनसुद्धा जरी विवाहामध्ये असेल तरी त्याला नियमन फार मोठे आहे. आणि त्या नियमातून ते तपस्वी जीवन पुढं गेलं तर गृहस्थ जीवनसुद्धा धन्य गृहस्थ आश्रमाकरता पात्र आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये दाम्पत्य जीवनाचा तिरस्कार नाही, धन्य गृहस्थ आश्रम असं म्हटलेलं आहे. पण त्यासाठी मात्र ती सगळी धर्ममर्यादा, शास्त्रमर्यादा, समाजमर्यादा ही सगळी पालन करून जर ते गृहस्थ जीवन असेल तर ते गृहस्थ जीवन ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या तीनही आश्रमाचं पोषण करणारं जीवन असल्यामुळे त्या जीवनाला सुद्धा धन्यता दिली आहे. आणि इतके धन्यता की कधी कधी गृहस्थ जीवनाच्या सुद्धा चरणाजवळ काही काही ब्रह्मचर्य संपन्न महात्मे राहिलेले आहेत. उदाहरण तुम्हाला देईन मी. जनकाचं उदाहरण आहे, जनक राजांचं उदाहरण. आणि त्यांच्या भेटीला कुणी पाठवलं? व्यासांनी पाठवलं. कुणाला? आपल्या स्वतःच्या पुत्राला, की जे 12 वर्ष मातेच्या उदरात लपाले होते. इतकेच असंग म्हणजे परित्याग करणारे असंग महात्मा, ते त्यांचा सर्वात्म भाव पाहिल्यानंतर वृक्षांनी ओ दिला. किती अधिकार मोठा असेल. पण सांगितलं बाळा जातो ना जा, पण एकदा जनकाची भेटी घेऊन जा. ते म्हणे जनकाची काय भेटी घ्यायची? जनक तर राज्यकारभार चालवणारे आहे, त्यांना खूप मोठे लग्न त्यांचे झालेले आहे आणि त्यांच्याकडे जायचं का मी? पण जाऊ दे. आता वडील म्हणतात ना, शुकाचार्यांच्या म्हणण्यात आला आपले वडील तर अज्ञानी आहे. आता आपण जनकाचाही बघू अधिकार किती मोठा आहे, बघू जनकालाही पराभूत करू. ते म्हणे संगम तत्वा सुखी भव. प्रवेशद्वारावरच राहा, द्वारी उभा महानुभाव संगम तत्वा सुखी भव. ते म्हणे संघ काय परित्याग करायचा? अहो मी अंगाला राख लावलेली आहे, लज्जा रक्षणापुरता फक्त कौपिन परिधान केली, मला म्हणता संघ परित्याग करा. अंतर्मुख झाले. मी काय म्हटलं? मी शुक आलो आहे, पण मी नेमका कोण आहे? हात म्हणजे मी, कधी हे म्हणजे मी. वृत्ती अंतर्मुख झाली आणि सांगितलं काय नाही, तुमचा शिष्य शुक आलेला आहे. मग आपल्या नगरामध्ये प्रवेश दिला. सांगण्याचं तात्पर्य, जनक जरी गृहस्थ असेल तरी पण गृहस्थ जीवनसुद्धा ललामभूत असतं, नमस्काराला योग्य आहे. पण ते धर्माच्या अविरोधी असेल तर धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्मा राम. आदर्श गृहस्थ जीवनाकरता या ओव्यांचं पालन खूप महत्त्वाचं आहे. आणि तपस्वी जीवन जर असेल तर तपस्वी आईवडिलांच्या उदरीच महापुरुष किंवा योगभ्रष्ट असणारे साधक जन्माला येऊ शकतात. आणि असा जर पुत्र जन्माला आला तर तो सगळ्या कुळांचा उद्धार करतो. भक्त प्रल्हादजी जन्माला आले कायावदो मातेच्या उदरी. आणि ते गर्भसंस्कार किती असेल? जेव्हा भक्त प्रल्हाद उदरामध्ये होते तर इंद्र असं म्हटला की मी वध करणार, कारण या मातेच्या उदरामध्ये दैत्याचा वंश आहे. नारदजी प्रगट झाले, म्हणे मारू नको, भगवंताचा अंश आहे, भगवत भक्त आहे. आणि मग त्यांनी ते सोडून घेतलं आणि कायावदो मातेला आपल्या आश्रमामध्ये ठेवण्यात आलं. तर त्या आश्रमामध्ये सत्संग आहे, विष्णू सहस्रनामाचा पाठ आहे, भागवताची कथा आहे.
तर ते ऐकल्याबरोबर ते गर्भसंस्कार आतमध्ये झाले आणि सगळ्यात मोठे भक्त प्रल्हादजी अवताराला जन्माला आले. हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्त प्रल्हादजी म्हणले, भगवन, माझ्या वडिलांनी जरी तुमचा नामाचा तिरस्कार केला असेल, विरोध केला असेल, पण शेवटी ते माझे वडील आहेत. काही करा पण माझ्या वडिलांचा उद्धार करा. भगवान म्हणाले, अरे भक्त प्रल्हादा, जेव्हा तू जन्माला आला ना, तेव्हाच आई वडिलांकडच्या 21 कुळांचा, त्याचं म्हटलंय बरं, सप्तत्रिवी असं म्हटलं आहे. सप्तभी त्रिवी असं वचन आलं आहे. म्हणजे 3 गुणिले 7 21 कुळांचा उद्धार झालेला आहे. आणि आपण म्हणतो की नाही, भगवंताने ते हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं तर ते आतडे गळ्यामध्ये घेतले भगवंताने. का? अरे म्हणे, याच उदरातून भक्त प्रल्हाद जन्माला आलेले आहे. म्हणून ते शरीराला आदर दिला तेवढा. एकीकडे वध केला. भक्त प्रल्हादजी म्हणे, माझ्या वडिलांचा उद्धार करा. म्हणजे झालेलाच आहे. कारण त्या प्रजेमध्ये सुपुत्र जन्माला आला की जे पितरा ते उद्धरिती, पूर्व जाते तारीती, ते पुत्र संपत्ती दुर्लभ आहे. आणि अशा सुपुत्राच्या उत्पत्तीसाठीच दाम्पत्य जीवनाचा स्वीकार आहे. भूतांच्या ठाई काम, तो मी म्हणे आत्मा राम, जेने अर्थास्तव धर्म स्वरूप थोर होय. म्हणून तर 4 पुरुषार्थ सांगत असताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, म्हणजे धर्माचं अधिष्ठान असणारा अर्थ, धर्माचं अधिष्ठान असणारा काम जर जीवनामध्ये सेवन केला तरच मोक्ष. म्हणून ते अर्थ आणि काम यांचा स्वीकार जरी असेल, म्हणजे कोणत्याही विषयाची इच्छा त्याला काम म्हटलं आहे आपण. भोजनाची इच्छा, ऐकण्याची इच्छा कामच आहे, पण त्याला धर्माचं अधिष्ठान असावं तर तो मोक्षाला घेऊन जातो. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, अशा मोक्षाला कारण कामसुद्धा ठरू शकतो. पण त्याला धर्माचं बंधन असेल तर, धर्मविरोधी असेल तर तो विकार आहे. तो मात्र नरकाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. भूतांच्या ठाई काम, सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा काम, तो मी म्हणे आत्माराम. 10व्या अध्यायामध्ये पण आलं नाही, प्रजनश्चास्मि कंदर्प सर्पानामस्मि वासुकीही जन्मवितया आत मदनू, तो मी म्हणे विश्वक्षेणू, अशी भगवंताने विभूती सांगितली. पण कोण आहे हा आत्माराम? आपल्या स्वस्वरूपामध्ये रममान होणारा हा परमात्मा. तो म्हणतो आहे की भूतांच्या ठिकाणी असणारी विषयप्राप्तीची कामना, इच्छा, ते माझं स्वरूप आहे. पण कसं? जेने अर्थास्तव धर्म थोर होय, ज्या कामामुळे धर्म नावाचा पुरुषार्थ थोर म्हणजे मोठा होईल. म्हणजे काय? धर्माला वाढविणारा असणारा, पुन्हा धर्माचं ज्याला अधिष्ठान आहे, म्हणजे शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषही विरू. धर्माचं अधिष्ठान असणारा, धर्मसंमत शास्त्रसंमत असणारा आणि धर्माच्या उत्कर्षासाठी स्वीकार केला गेलेला हा काम, ते माझी विभूती आहे. जेने अर्थास्तव धर्म थोर होय. हा ती ज्ञानीपुरुषाचं वर्णन केलं आहे की जो विकाराला कारण आहे, राजसी, तामसी किंवा स्वसुखाला अंतराय करणारा, जो स्वसुखीशी अंतराय करीत असे तो काम सर्वथा जाई. जो आपल्या आत्मसुखाला प्रतिबंध करतो असा ज्ञानी पुरुषाच्या जीवनातला काम गेलेला असतो. आणि हा ज्ञानी पुरुषांच्या जीवनामध्ये जरी कधी आपल्याला असं वाटलं की त्यांच्या जीवनामध्ये काम आहे, विषयाची इच्छा आहे, तरीसुद्धा ती प्रारब्ध बलाने असते, स्वतः नसते. आता कल्पना करा, श्री गुरु निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. मग कदाचित बाकीचे लोक त्यांना तर मांडे आवडले. अरे ते प्रारब्ध प्राप्त आहे. ज्ञानी पुरुषांनी जर आहार नाहीच घेतला तर त्याचं शरीर पडून जाईल ना. म्हणून आहार घेतला तर आहाराची इच्छा, हा जरी काम असेल, मग असं काही नाही की बा ज्ञानी पुरुष झाला म्हणजे उपाशीच राहतो आणि झाडाला उलटच टांगून घेतो, असं काही नसतं. हे प्रारब्धावर अवलंबून असतं. सद्गुरू श्री जोग महाराजांच्या खिशामध्ये, म्हणजे कोटाच्या खिशामध्ये काजू आणि बदाम असायचे, खडी साखर असायची. म्हणजे भूक लागली की, पहिलवानच होते की नाही, भूक लागली की खायचे. लोक, महाराज तुम्ही तर महाराज आहे. आणि मग म्हणे काय, तुम्ही तर काजू बदाम खाता, मग आता तू मला म्हशीचा आंबून खाल्ल्यानंतर महाराज म्हणशील का? असं काही नसतं. विचारात बदल होतो, हा अध्यात्माचा बदल आहे. व्यवहारात बदल पहिल्यासारखाच बदल नाही होत, व्यवहार पहिल्यासारखाच राहतो, फक्त व्यवहार बाधित होतो. म्हणून सगळीकडेच काम आहे. पण जो धर्माला अविरोधी आहे
असा काम, ती शुद्ध कामना माझी विभूती आहे. आणि एकदा काम निर्माण झाला तर बाह्य रूपाने पाहिला की तो इंद्रियाप्रमाणे वागतो, पण धर्माच्या विरोधी जाऊ देत नाही. एरवी विकाराचे नि पैसे करी किर इंद्रियांच्याची ऐसे, परी धर्मासे वेखासे, वेखासे म्हणजे विरोधी, जावो निधी, तो आपल्या मनातल्या इच्छेला धर्माचं उल्लंघन करू देत नाही. एरवी विकाराचे नि पैसे, पैसे म्हणजे विस्तार, अंतकरणामध्ये मागच्या काही वासना असतात, संस्कार असतात, त्यानुसार विकार प्रबळ होतात. कधी कधी मनुष्याला क्रोधाचा विकार येतो, कधी कामाचा, कधी मोहाचा, कधी लोभाचा. विकाराचे प्रकार अनेक आहे. आणि विकाराचं प्राबल्य असे की ते इंद्रियाला प्रवृत्त करतात. करी किर इंद्रियांच्याची ऐसे, इंद्रियांच्या नुसारच तो अनुकूल वर्तन करतो. आता ज्ञानी पुरुषाला भूक लागली तर रसास्वादन करणं हे कोणत्या इंद्रियाचं काम आहे? रसनेंद्रियाचं काम आहे. मग त्या इंद्रियानुसार तो वागणारच की नाही. इंद्रियांच्याची ऐसे करी परी, परंतु धर्मासी वेखासे जावो नेती, परंतु धर्माला वेखासे म्हणजे विरुद्ध, शास्त्राच्या विरुद्ध किंवा धर्मासी वेखासी, धर्मासहित जो आपला काम आहे की नाही त्या कामाला धर्माशी विरोधी जाऊ देत नाही. म्हणजे धर्माचा अनुकूल राहतो, तो धर्म मर्यादेचं उल्लंघन करत नाही. कसा काम निघतो? ऐसिया काम क्रोध लोभा, झाडी करून ठाके उभा, तोची आत्म एवढिया, हा तोची एवढिया लाभा गोसावी होय. तिथं जो विरोधी काम सांगितला की नाही, एरवी ज्ञानोबारांचं म्हणणं समन्वय साधला पाहिजे, म्हणून थोडीशी प्रस्तावना अगोदर मांडली होती की काम विकार हा परमार्थामध्ये घातक आहे, पण धर्माच्या अविरोधी असेल तरच तो काम सहाय्य करणारा किंवा अंतकरणाची शुद्धी करून आपल्या जीवनातली सृष्टीची एक कर्तव्याची भूमिका पार पाडल्याची जाणीव देणार आहे. असा काम जर असेल तर तो संमत आहे, नाहीतर मग नरकात घालणार. एखादा म्हटला मी काम क्रोध लोभाला सोबत घेईल आणि मग परमार्थ करेल, चालणार नाही. हा या काम क्रोध लोभा माझी जीवे जो हो उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. तो मला मी काम आणि क्रोध लोभाला सोबत घेऊन प्रवास करेल तर ज्ञानोबा म्हणतात वा वा वा, त्याचा सत्कार होईल पुढं. कुठं? निरयपुरी, नरकामध्ये त्याचा पहिला जाहीर सत्कार होणार आहे काम क्रोधामध्ये जर अडकला तर. म्हणून तो धर्माच्या अविरोधी असेल तर स्वीकार, काम क्रोधाला सोबत घेऊन प्रवास करता येणार नाही. बरं, त्याने उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी. एका मनुष्याने ठरवलं म्हणे मला समुद्रातून पोहून पलीकडे जायचं आहे, समुद्रातून पलीकडे. मग काही लोकाला पोहणं येत नाही, ते प्लास्टिकच्या कॅन बांधतात बघा. आणि काही माणसं भोपळे घेतात किंवा काही चाकामधलं असतं ना ते ट्यूब हवेचं ते घेतात. असं करून ते पोहून पलीकडे जातात. तो मला हे बाकीचे लोक मागचे हे सगळ्या जुन्या झाल्या म्हणे युक्त्या. आता मी पोहून जाणार नाही, विक्रम स्थापन करणार म्हणे, विश्वविक्रम. आपल्या गिनीज बुकात नाव झालं पाहिजे. काय बांधणार? पाषाण. पाठीला नाही, पोटाला बांधणार. पोटी बांधून पाषाण, समुद्री बाह्य अंगवन. जमल का? नाही जमणार. पोटामध्ये पाषाण बांधायचा आणि पोहून जायचं, मारावं लागेल. तसं काम क्रोध लोभाला सोबत घेऊन अध्यात्म विचार करत असेल तर जमणार नाही. किंवा एक व्यक्ती मला आपल्याला जगायचं आहे, हे काय बाकीचे लोक रस खातात म्हणे, आपल्याला ते खाऊन नाही जगायचं. मग भगवान शंकरांनी जे प्राशन केलं की नाही ते कोणत्या दुकानात मिळतं म्हणे? सगळ्या दुकानात जे जे विष मिळतं ते एकत्र करायचं म्हणजे कालकूट तयार होतं. हा म्हणे मग जगण्याकरता आपण ते खाऊ. जियावया जेवण काळकुटाचे, चालेल का? हे काम क्रोध लोभेशी कार्यसिद्धी जाण तैसी, मनोने ठावची पुशी यांचा आगा. पण काम क्रोध लोभाला सोबत घेतलं तर अशी कार्यसिद्धी होईल का? सिद्धीच होणार नाही, होणारच नाही. पण इथं शब्द किती वापरले? धर्माच्या विरोधी जाऊ देत नाही. अंतकरणामध्ये इच्छाच आहे ना, विषयप्राप्तीची इच्छा जरी असेल तरी तो विषय शास्त्राने सांगितला असेल तर स्वीकार, नाहीतर नाही. एक फक्त मोजकं उदाहरण देतो. मनोने पुढत पुढती किरीटी, हे कामादी दोष त्रिपुटी, त्याच्याविचे गाव कटे आघवाविषयी. म्हणून वारंवार तुला सांगतो अर्जुना, काम क्रोध आणि लोभी नरकाची 3 द्वार आहे. ही सर्व विषयांच्या बाबतीमध्ये याचा त्यागच केला पाहिजे. व्यवहार करत असाल तरी विकाराचा त्याग आहे, आणि परमार्थ करत असाल तर अवश्य त्याग आहे.
एक फक्त उदाहरण एका अंगाने घ्या की शास्त्राची परवानगी असेल तर स्वीकार, नाहीतर स्वीकार नाही. एका अंगात बरं. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. जानकी मातेनं सांगितलं मला यायचं आहे. आता धर्मपत्नी आई अर्धांगिनी नाही म्हणता येत नाही. लक्ष्मणजी म्हणले मी पण येणार आहे सेवेसाठी, कारण मी अयोध्येमध्ये राहू शकत नाही तुमच्याशिवाय. भगवान म्हणाले चला. आणि मग परवानगी घ्यायला गेले लक्ष्मणजी आपल्या मातेची. मातेनं परवानगी दिली म्हणजे बाळा प्रभूच्या विषयी स्वप्नातसुद्धा तुझ्या मनात दोष येऊ नये म्हणे. मग स्वप्नात म्हणजे स्वप्न काय असतं आई? अरे म्हणे जे झोप लागल्यानंतर पडतं त्याला म्हणतात स्वप्न. स्वप्न कधी पडतं? झोप लागल्यानंतर. झोपणारच नाही 14 वर्ष. 14 वर्षावरी केले उपोषण. त्या इंद्रजिताने वरदान मागून घेतलं होतं. जो 14 वर्ष जेवणार नाही, 14 वर्ष विश्रांती करणार नाही आणि 14 वर्ष ब्रह्मचार्याचं पालन करेल, त्याच्या हातून आपल्याला मरण यावं. काय लोक तपश्चर्या करून अटी ठेवत होते. किती कठीण अटी बरं आहे. म्हणजे अमरपणाची सोय केली होती का नव्हते? अमरच होणार ना आपण. पण या सृष्टीमध्ये अमर कोणीच होत नाही. 14 वर्षापर्यंत उपवासच केला. मातेनं परवानगी दिली पण लग्न झालं होतं की नाही. मग आपल्या धर्मपत्नीकडे गेले. मला सांगायचं आहे की धर्माच्या विरुद्ध जायचं नाही. पण ते म्हणाल धर्मपत्नीला म्हणाले मला परवानगी दे म्हणे. वनात चाललो आहे म्हणे. 14 वर्षापर्यंत प्रभूची मला सेवा करायची. तिने सांगितलं प्रभूच्या सोबत कोण येतं आहे? जानकी माता. जानकी माता सोबत आहे. तुम्ही प्रभूची सेवा करा. जानकी मातेची सेवा करायला मी येते. काय हरकत आहे? माणसाला माणूस, बाईला बाई सोबत होईल वनवासामध्ये. आणि लक्ष्मणाला ते पटलं ना. ते प्रभू रामचंद्राकडे गेले. म्हणजे प्रभू आमची धर्मपत्नी असं म्हणते. थांब म्हणे थांब. आपण वाल्मिकी रामायणाचा ग्रंथ आपल्या घरात आहे, त्यात बघू नेमकं काय लिहिलेलं आहे. आणि मग तो ग्रंथ उघडून पाहिला. त्याने नाही वनात फक्त 3घच गेले होते. धर्मासी वेखासे जावो निधी. म्हणजे इतकी गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्याला वनवासिकाला सांगितलं ना ते गाणे जायचं. तसं शास्त्रामध्ये धर्माने सांगितलं की जर तुम्हाला विषय सेवन करायचं असेल, आहार नाही का सांगितलं सेवन करायला, पण आहार तरी सेवीचे युक्तीचे नि मापे मवीचे. हे सगळ्या 3 गोष्टी आपल्यासमोर येतात. तामस, राजस आणि सात्विक. त्यापैकी सात्विकाचा स्वीकार आहे. म्हणून एरवी विकाराचे नि पैसे करी किरींद्रियांच्याची ऐसे परी धर्मासे वेखासे जावो नेदी. जो अप्रवृत्तीचा आव्हांटा सांडून विधीचे अनघे वाटा तेवीचे नियमाचा दिवटा सवे चाली. काम ऐसी आवोजा प्रवर्ते मनोनी धर्मासी होय पुरते. मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी. संसार किंवा एक पाठ आहे बघा, संसारी भोगी असा आहे का पाठ? संसार भोगी का? कोणत्या तरी ज्ञानेश्वरीमध्ये आहे बघा, संसारी भोगी. मी वाचले काल परवा, बहुतेक असेल कोणत्या ज्ञानेश्वरीमध्ये तर सांगा. संसार किंवा संसारी भोगी म्हणजे संसार करणाराच आहे, तो प्रपंच करणारा आहे, पण मोक्ष तीर्थातले मोती सेवन करतो. मध्ये त्याला संसार करता करता सुद्धा मोक्ष मिळतो, असा एक अर्थ घेतला आहे. जो काम अप्रवृत्तीचा आव्हांटा म्हणजे आडमार्ग आणि अप्रवृत्ती म्हणजे निषेध. शास्त्रामध्ये 2 कर्म आले, एक विहित निषिद्ध. अमुक करा म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विहित कर्म, आणि जे करू नका म्हणून सांगितलं तर त्याला म्हणतात निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माकडे गेला की नरकात जातो, सुटका नाही. मग नरकाला जाणारा आडमार्ग आहे. 9व्या अध्यायामध्ये म्हटले भगवंताने मज येता पै सोबटा या द्विविधागा आव्हांटा स्वर्ग नरक या वाटा चोरांची आहे. स्वर्ग आणि नरक ही वाट चोराची आहे. दिसायला चांगली आहे. जर आपण देवगिरी किल्ल्यावर गेलो तर त्या किल्ल्यावरती जायला एक रस्ता वेगळा आहे आणि एक भुलभुलीचा रस्ता आहे, दिसायला चांगला आहे. त्या रस्त्यानं गेलं की पुढे खंदकामध्ये पडायचं. आणि खंदक म्हणजे किल्ल्याच्या भोवती खूप मोठी जागा खणलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी, आणि पाण्यामध्ये मग शुद्ध शाकाहारी मगरी. शुद्ध शाकाहारी कसं काय? माणसाला खाणारे मगरी, शाकाहारी नाही. त्याला खंदक. दिसायला रस्ता चांगला आहे. त्याचा स्वर्ग आणि नरक या वाटा चोराच्या आहे, पण ती वाट टाकून देतो तो. जो अप्रवृत्तीचा आव्हांटा सांडूनी विधीची या निघे वाटा. कोणत्या वाटेने चालला तो?
शास्त्र म्हणतं ना त्याला म्हणतात विधी. कर्तव्य कर्माच्या मार्गाने निघतो आहे. तेवीची त्याचप्रमाणे नियमाचा दिवटा सवे चाले. सवे म्हणजे बरोबर, दिवटा म्हणजे मशाल. त्याच्या जीवनामध्ये योगामध्ये प्रतिपादन केलेले यम आणि नियम, तर या नियमाची मशाल सोबत आहे. म्हणजे काय, स्वतःच्या जीवनावर संयम आहे, पूर्ण संयमाने संपन्न जीवन आहे. आणि संयम असेल तर त्यामध्ये तप तयार होतं, पाण्यापासून वाफ तयार होते. जर कोंडली तर ते अन्नही शिजविते, नाही रेल्वेचं इंजनही चालविते, पण फक्त ती वाफ काय झाली पाहिजे, संयमित गेली पाहिजे. धरणामध्ये पाणी असतं, साठवलं की वीज निर्माण करते. तसं जीवनामध्ये संयम महत्त्वाचा, इंद्रिय संयम. गाडी किती वेगवान याला महत्त्व नाही, ब्रेक किती अर्जंट लागतात त्याला बहुतेक काही ते पॉवर स्टिअरिंग असे काहीतरी नावं दिलेले सध्याला. ते जाग्यावर गाड्या थांबतात काही जाग्यावर, संयम महत्त्व. नाही तर मग वळण आलं की मग दरीत कोसळलाच. ते कधी कधी घटना घडतात ना, काही झाल्या बघा घटना. काही तरुण लोक असतात ना, गाड्या वजनात घेतात, मोठ्या गाड्या घेतात, ते काचा बंद करतात, मोठ्या आवाजात गाणे लावतात, अनेक विशिष्ट प्रकारचं पेय प्राशन करतात, निघतात. मग रात्री घाटातून सापडतं काही खाली गेल्यावर, काही नाही सापडत बघा. तसंच आहे जीवनामध्ये, संयम महत्त्वाचा आहे. संयम नसेल तर मग नरकाला जाणं ठरलेलंच आहे. म्हणून जो अप्रवृत्तीचा वांटा सांडोणी विधीचे आणि घे वाटा, तेवीच नियमाचा दिवटा सवे चाले. संयमाचा दिवटा सोबत चालतो. म्हणजे जरी मी भोजनाचं फक्त उदाहरण घेतो आहे. जरी भोजन करायचं असेल तर आपण कधी उदाहरण पाहिलं आहे, मनुष्याने मनभर जेव्हा का पोटभर, आपण पोटभर जेवतो, मनभर नाही ना जेवत. मनभर जेवला तर संध्याकाळी मागितलं नसतं, म्हणजे मन भरत नाही. भोजन हे मनाला तृप्त करणारं असावं, अल्प जरी असेल तरी. कधी कधी आपण त्याच्यावर नियम नाही ठेवत. नाही म्हणजे त्याने आग्रह केला मला, मग मला नाही म्हणता नाही आलं. मी जेवण करून आलो होतो, पण त्याने आग्रह केला, मग 4 चपात्या खाल्ल्या. वा, आग्रह केला तर संयम पाहिजे की नाही. तसं आहारामध्ये सेवन, तसं विधीने प्रतिपादन केलेलं आहे विषया सेवनामध्ये सुद्धा संयम. नियमाचा दिवटा सवे चाले. काम म्हणजे विषयाची इच्छा. ऐसिया ओजा प्रवर्ते. ओज म्हणजे रीत बरं. अशा रीतीने काम प्रवृत्त झाला. कसा, ज्याने निषेधाचा आडमार्ग टाकलेला आहे, जो विधीच्या रस्त्याने निघालेला आहे आणि धर्म मर्यादेचं उल्लंघन करत नाही आणि पूर्ण संयमित जीवन ज्याचं आहे, अशा रीतीने काम प्रवृत्त झाला. म्हणून धर्मासी होय पुरते, म्हणून तो धर्माला पुरते होय, पूर्ण करतो. कालच आपण उदाहरण पाहिलं, वनामध्ये राहणार ऋषी आहे, त्यांनी तपश्चर्या केली. इतकं तप तयार झालं त्याचं, इतकं तप की त्याने वरती पक्षिणीकडे पाहिलं, तिने देहधर्म केला होता, याच्या अंगावर जळून खाक झाली ती. तो भिक्षा मागायला गेला, भीक नाही म्हणता येत, मधुकरी मागायला, भिक्षा मागायला गेला. आता त्या घरी एका पतिव्रता माऊली, गृहस्थ जीवनातली आहे, ती पतिव्रता माऊली आपल्या पतीची सेवा करत होती, पतीची सेवा. आणि ती सेवा करता करता राग आला. मधुकरी यायला उशीर झाला की राग येतोच. तुम्ही जेवताना बघा, जर कीर्तन उशिरा सुटलं तर कीर्तनकाराचा राग येतो, आणि जर वाढेकऱ्यांनी लवकर वाढलं नाही तर पंगत घालणाऱ्याचा राग येतो. कळत नाही यांना, असं राग येतो मनुष्याला भूक लागली तर. आता ते तपस्वी होते आणि ते माता माऊली गृहस्थ जीवनातली होती, पण तिचं तप अत्यधिक होतं. का, कारण ती काम ऐसिया ओजा प्रवर्ते, म्हणून धर्मासी होय पुरते. धर्म मर्यादेचं उल्लंघन न करणारी, मर्यादा पाळणारी ती जीवनामध्ये संपन्न असणारी व्यक्तिमत्व असतात. म्हणून धर्माशी होय पुरते, म्हणून ते धर्माला पूर्ण करणारा आहे. म्हणजे बघा, धर्म, अर्थ, काम आणि मग मोक्ष आलाय पुढं. मोक्ष तीर्थीचे मुक्ते शब्द मोती या अर्थाने आहे. मोती कुठं सापडतात, समुद्रात सापडतात किंवा मान सरोवरामध्ये सापडतात, आणि ते फक्त राजहंसाला निवडता येतात बरं. समुद्राच्या पोटामध्ये शिंपले असतात, त्या शिंपल्याच्या पोटात पाणी गेलं की एक स्वाती नक्षत्रातला एक थेंब गेला की त्या पाण्यापासून मोती तयार होतो, आणि त्या शिंपल्यात मोती चांगला तयार झाला की ते शिंपलं असं उकलतं की ते आपल्या पोटातला मोती टाकून देतं. ते पडतात समुद्राच्या तळाशी. म्हणून मोती सापडायचे असेल तर समुद्राच्या तळाशी जावं लागतं. तसं ज्ञानेश्वरी समुद्रच आहे.
मग यातले मोती सापडायचे असेल तर मग सेवा करावी लागेल. सेवेशिवाय यातले मोती नाही सापडणार. सेवाच करावी लागेल ग्रंथाची, तेव्हा मोती सापडतात. आणि ज्याला मोती सापडायचे असेल त्याला तळाशी बुडी घ्यावी लागते. आणि ज्याला बुडी घ्यायची त्याच्यात दम लागतो. म्हणजे बुडी घेतल्यानंतरही दमच लागतो, पण बुडी घ्यायलाही पहिल्यांदा दमच लागतो ना अंगामध्ये, तेव्हा तळाशी जाता येतं. तर सरोवरामध्ये मोती सापडतात, समुद्रामध्ये सापडतात. ज्ञानोबा म्हणतात या पुरुषाला प्रापंचिक जीवनामध्ये मोक्ष तीर्थातले मोती सापडतात. मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगे. जनक कसे आहे? राज्यकारभारात आहे, प्रपंचात आहे, पण शुकाचार्यांना सुद्धा उपदेश करू शकतात. मोक्ष तीर्थातले मोती कोण कोण आहे? ज्ञान, वैराग्य, जीवनमुक्ती, अनासक्ती, बोध देण्याची, उपदेश करण्याची हातवटी, संप्रदाय परंपरा अविच्छिन्न ठेवण्याची शक्ती, याला म्हणतात मोक्ष तीर्थातले हे मोती आहे सगळे. आणि हे मोती कोण भोगतो आहे? संसार करणारा व्यक्ती, ज्याचा जीवनामध्ये अशा प्रकारची इच्छा आहे धर्म अविरुद्ध, तर तो मोक्ष तीर्थातले मोती भोगू शकतो. जो श्रुती गौरवाच्या मांडवी, कामसृष्टीचा वेल वाढवी, जव कर्म फळेशी पालवी अपवर्ग टेके, ऐसा नियत का कंदर्प, जो भूताया बीजरूप, तो मी म्हणे बाप योगी यांचा. दोन शब्द वापरल्या. पहिल्यांदा तो मी म्हणे आत्माराम, आणि आता तो मी म्हणे बाप योगी यांचा. योगी पुरुषांचा बाप मालक तो म्हणतो आहे की असा नियत कंदर्प असेल, जे गृहस्थ जीवनातला संतानोत्पत्ती, सुसंतानोत्पत्ती करणारा काम जर असेल तर ते माझी विभूती आहे. तो कसा वेल वाढवितो सृष्टीचा? जो श्रुती गौरवाच्या मांडवी. सामान्यपणे झाड वाढायचं असेल तर त्याला जमीन चांगली लागते, आणि वेल वाढवायचा असेल तर त्याला मांडव चांगला लागतो. म्हणून बघा द्राक्षाची काय आहे? वेल. त्याचा काय मांडव मजबूत असतो, मजबूत मांडव असतो द्राक्षाचा. त्यानंतर काही लोक कारल्याचा, काही ते दोडके म्हणतात त्याचा, दुधी भोपळ्याचा वेलच लावतात की नाही. टोमॅटोचं सुद्धा लावतात बरं. त्याचे बांबूच्या काड्या वगैरे लावून त्याला धागे लावून वरती ओढून घेतात. तर वेल वाढण्यासाठी मंडप लागतो, पानाची वेल असते. तसं सृष्टीचा वेल आहे, आणि त्या वेलाला वाढवायचं असेल तर त्याला आधार कोणाचा आहे? श्रुती गौरव म्हणजे महत्त्व. वेदातले मंत्र त्याला श्रुती म्हणतात. आणि वेदवाक्याच्या गौरवाच्या मंडवावर, म्हणजे वेदाला महत्त्व देऊन, वेदाच्या आज्ञेचा स्वीकार करून, वेदाच्या महत्त्वाच्या मोठेपणाच्या मंडपावर किंवा वेदाने ज्याचा गौरव केलेला आहे असं कर्म, आणि त्या कर्तव्य कर्माचा मांडवावर सृष्टीचा वेल वाढवी. हा काम सृष्टीला वाढवितो. जव कर्म फळेशी पालवी अपवर्गी टेके. तो कर्मच करतो आहे, पण त्या कर्मफळाची पालवी इतका वेल वाढतो कुठपर्यंत की अपवर्गी. अपवर्ग म्हणजे मोक्ष. प फ ब भ म याला प वर्ग म्हणतात. त्याच्यामध्ये पाप, भय, त्याच्यानंतर बंधन, पाप, फजिती आणि मरण हे नाही, त्याला अपवर्ग म्हणतात. असा मोक्ष आहे. आणि या कर्मफळाची पालवी वेल मोक्षापर्यंत टेकत नाही, तोपर्यंत हा कर्तव्य कर्म करतो. किंवा दुसरा अर्थ असा होतो की असा धर्मसंमत जर त्याच्या जीवनामध्ये हा इच्छेचा स्वीकार असेल तर त्याला मोक्ष अंततोगत्वा नक्की मिळणार. हां, नाही तो वेगळ्या अर्थाने. हां, तो काम वाईट जो विकार आहे तो संपला की मग त्याला चांगली गती म्हणून काम वैरी झाला जिथं ठाणोरी तिथं सरली वारी क्रोधाची. काम संपला, जो विकार आहे ना काम निषिद्ध, तो संपला की क्रोधही संपतो, असं तिथलं तात्पर्य. पण हा संमत आहे, धर्माला संमत. जव कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके, मग तो कामवैरी जो आहे तो इथे नाही येणार. हा काम कोणताही शास्त्र संमत, कारण कोणत्याही विषयाची इच्छा मनुष्याला स्वाभाविक आहे, आणि इच्छेलाच काम असं म्हणतात. पण त्या कामाला त्याने बांध घातलेला आहे. जसं एखाद्या नदीला तट असतात, आणि त्या तटातून नदी चांगल्या प्रकारे वाहत जाते, पण ते कोणाचं नुकसान नाही करत. तसं याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचं पुरुषार्थाचं बंधन आहे, शास्त्रसंमत. जव कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके, ऐसा नियत का कंदर्प.
असा नियत असणारा कंदर्प, जो विधीनं युक्त असणारा विवाह करून वंशविस्तार करतो ना, कामसृष्टीचा वेल वाढवी म्हणून तर ते लग्न करत असताना ना, आता हल्लीच्या काळामध्ये 2 प्रकारचे लग्न होतं एका दिवसामध्ये. तर लोकांकरता जे लग्न केलं जातं ना ते संध्याकाळी असतं, आणि वेदविधीनं केलेलं लग्न ते दुपारी असतं. ते पाहण्यासारखं असतं बघा. त्याच्यामध्ये फार विधी चांगला असतो. कधी जर गेलेत कोणा लग्नाला, ते आपण तर काय मिष्टांना मी तरी जण लग्नाला लोक जातात, पण जेवायला जातात किंवा भेटीला जातात, पण ते वेदाने प्रतिपादन केले लग्न विधी पाहायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ते ब्राह्मण देवता सांगते बघा की आता जगातल्या सगळ्या स्त्रिया तुझ्याकरता माता भगिनी आहे, आणि ज्या स्त्रीचं तू पाणी ग्रहण केलं आहे, पाणी म्हणजे हात, तिचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला आहे, तर आता इथून पुढं वेद म्हणजे अग्नी, देव, ब्राह्मण यांच्या साक्षीने तो विवाह लावला जातो. धर्मे अर्थे कामे च नातिचरामी. धर्म, अर्थ, काम, पुरुषार्थ इतरांच्या बाबतीमध्ये सेवन करणं याला मर्यादा म्हणतात. असा विधीने प्रतिपादन केलेला विवाह कामसृष्टीचा वेल वाढवी, जव कर्मफळीचे पालवी अपवर्गी टेके, ऐसा नियत का कंदर्प. ते वेदविधीने केलेलं लग्न आहे ना, ते पाहण्यासारखं खूप वेळ चालतं ते, आणि त्याच्यामध्ये गोंधळ नसतो. बाकीच्या लग्नामध्ये मग ते DJ वगैरे काय मंगलाष्टक तर कोणी म्हणतं, आता कोणी म्हणू नये, त्याचा एक विशिष्ट अधिकार असतो. अरे ते आशीर्वाद आहे, मंगलाष्टक आहे ना ते, तर योग्य तपस्वी व्यक्तीच्या अंगातून मुखातून आले पाहिजे ते. हल्लीच्या काळात काय नाही, मनाने तयार करायच्या कविता आणि माईकवर म्हणायच्या. आता आशीर्वाद देणाऱ्याची ही योग्यता तर ज्यांची झाली त्यांचं काय होईल, अवघड आहे ते. जरी आपला आवाज चांगला असेल तरी मंगलाष्टका कोणी म्हणू नये, ते त्यांनीच म्हणल्या पाहिजे. कोणत्या क्षेत्रात अतिक्रमण करायचं आपण. असा नियत का कंदर्प, असा नियत असणारा जो कंदर्प म्हणजे काम, जो भूताया बीज रोप, जो प्राणी मात्रांच्या उत्पत्तीला बीज कारण आहे, तो मी म्हणे बाप योगी यांचा. म्हणून तर अशी जर योग्य आईवडील असेल ना, तर त्या योग्य आईवडील जे धर्माचं अधिष्ठान आहे त्यांच्या जीवनामध्ये, ज्ञानोबारायांच्या आईवडिलांच्या जीवनामध्ये बघा, ऐसी 12 वर्षे क्रमिले निगुती असं म्हटलंय, तव झालीसी संतती 4 जण. 12 वर्षे विठ्ठलपंतांच्या जीवनातले एवढे कष्टकारक आहे, बाप रे बाप. म्हणजे आळंदीतल्या कोणत्याही लोकांनी जवळ नाही केलं. मधुकरी मागायची दुपारी 12 वाजता, सावली कोणाच्या अंगावर पडू नये, आणि ते सुद्धा अपशब्द स्वीकार करून पण तप केलं. तपाचा प्रभाव असा की योग्य आईवडिलांच्या पोटी साक्षात ईश्वर अवतार जन्माला आले की नाही. आणि गृहस्थ जीवन काही सामान्य जीवन नाही, पण त्याला धर्माचा अधिष्ठान पाहिजे. तो मी म्हणे बाप योगी यांचा, हे एक एक किती सांगावे. आता वस्तू जाताचे आघवे, मज पासून जाणावे विकारले असे. म्हणून या सृष्टीची स्थिती चांगली राहण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचे गृहस्थ तपस्वी महात्मेसुद्धा सृष्टीला आवश्यक आहे. किती एक सांगावे, हे एक एक तुला किती किती सांगत राहा अर्जुना. एका वाक्य सांगतो. आता वस्तू जाताचे आघवे, सर्व प्रकारच्या वस्तू किंवा दृश्य पदार्थ मजपासून जाणावे विकारले असे, सर्व माझ्यापासून विस्ताराला प्राप्त झाले, निर्माण झाले असं तो जाणावं. भगवान म्हणे एक एक किती सांगावे. आता आपणही किती सांगावं, आपली वेळ संपलेली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.